नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता पंढरपूरमधल्या चंद्रभागा नदीवरती मोठ्या पुलावरती त्या ठिकाणी उभा आहे. खरं तर काल पुणे जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस आणि उजनीवीर धरणामधून मोठ्या विसर्गामुळे येथे भीमा म्हणजे चंद्रभागेला पंढरपूरमध्ये पाऊस न पडताच काल मोठा महापूर आल्याचं चित्र सर्वांनी बघितलं. यामुळे चंद्रभागा नदीमध्ये धोक्याची पातळी ओलांडत पंढरपूरमधील नदीकाठच्या जवळची जी 20 गावं आहेत त्या 20 गावामध्ये त्या ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. वाळवंटामधील सर्व मंदिरं घाट पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्या सर्वांना दिसतंय. शहरातील नदीकाठच्या कुटुंबांना स्थलांतरित करण्याचं त्या ठिकाणी आल्याचं सुद्धा दिसतंय. जिल्ह्यातील वर्धा असलेले उजनी हे रविवारी 100% भरलं. यातच भीमा आणि नीरा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने सर्वच धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला. यामुळे सोमवारपासून उजनी धरणातून सोमवारी दुपारी 3 वाजता 1,30,000 क्युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात आलं होतं. तर दुसरीकडे नीरा नदी खोऱ्यातून येणारं पाणीही विरा धरणातून नीरा नदीमध्ये सोडण्यात आलं आहे. या दोन्ही धरणातील विसर्गामुळे भीमा आणि नीरा नदीला पूर आला आहे. अकलूजवळील नरसिंगपूर येथे नीरा आणि भीमा नदीचा संगम होतो. या दोन्ही नद्यामुळे पुराचे पाणी पुढे एकत्रितरित्या आज पंढरपूरमध्ये धडकल्याचं चित्र दिसते. भीमा आणि नीरा नद्यांचा पुराने पंढरी भागेला पंढरपूरमध्ये पाऊस न पडताच सोमवारी मोठा महापूर आल्याचं चित्र दिसतं. या पुराने चंद्रभागा नदीतील धोक्याची पातळी ओलांडत पंढरपूरच्या जी नदीकाठची जी 20 गाव आहेत त्या 20 गावामध्ये त्या ठिकाणी पाणी आल्याचं चित्र दिसते किंवा त्यांना धोका निर्माण झाल्याचं चित्र दिसते. त्यासोबत या पंढरपूरमध्ये जे मंदिर आहेत किंवा त्या ठिकाणी इस्कॉन मंदिर आहे ते ठिकाणी पाण्याखाली गेले सुद्धा चित्र त्या ठिकाणी दिसते. आणि शहरालगत असलेल्या त्या ठिकाणी जी कुटुंब आहेत, अगदी नदीच्या पात्रामध्ये जी कुटुंब आहेत त्यांना सुद्धा जिल्हाधिकारी रुग्णालय म्हणजे रायगड दिंडी समाज मठांमध्ये त्यांना स्थलांतरित करण्याचं त्या ठिकाणी दिसतंय. शहरालगतील नागरिकांना सतर्क राहावे, पाण्यात जाऊ नये अशा सूचना देखील माहिती दिली आहे. दरम्यान भीमेत होणाऱ्या सध्याचा विसर्ग 1,30,000चा आहे. हा विसर्ग 1,2 लाखांच्या त्या ठिकाणी वर गेल्यास पुराचे पाणी शहरात शिरण्याचे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. त्यामुळे येथील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील या ठिकाणी लोकांनी या ठिकाणी पालिकेने दिला आहे. तुम्ही बघू शकता या बाजूला जी घरं नदीपात्राला चिटकूनची घरं आहेत त्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलंय. त्यामुळे तिथल्या लोकांनी घरं स्थलांतरित करून त्यांना त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचं त्या ठिकाणी आपण बघू शकताय. खरं तर कालच या पंढरपूर मंगळचे लोकप्रतिनिधी समाधानदादा अवताडे यांनी या पुराची पाहणी केली आणि आपल्या सर्व प्रशासनाला बोलवून इथल्या अधिकाऱ्यांना बोलवून त्या ठिकाणी नागरिकांना त्या ठिकाणी त्रास होऊ नये अशा सूचना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दिल्या. खरं तर हा विसर्ग अजून जर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस वाढला तरी हा सुद्धा फुल पाण्याखाली जाण्याची शक्यता त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून किंवा उजनी पाटबंधाऱ्याकडून त्या ठिकाणी वर्तवण्यात येते. पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे. पोलीस प्रशासन सातत्याने सांगते की या रोडवरती येऊ नका, वाहतुकीला त्या ठिकाणी त्रास होतो. तरी पण नागरिकांनी पंढरपूरच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली, पाणी बघण्यासाठी गर्दी केली. खरं तर अशा पद्धतीच्या बातम्या आणि अपडेट नक्की पंढरपुरामध्ये पाणी किती अजून वाढणार आहे, किती कमी होणार आहे, वारंवार अपडेट तुम्हाला महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून दिले जातील. कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, पंढरपूर.